हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमरावतीत अमित शहांची सभा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर बच्चू कडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभेकडे लक्ष। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, बच्चू कडूंचा थेट शहांवर निशाणा, तर 26 तारखेला अमरावतीत हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकते, बच्चू कडू यांच्याकडून शंका व्यक्त। हनुमान जयंतीला हजारो रुपये देऊन लोक जमवले, रॅलीला या 1000 रुपये देतो, राणांनी जाहिरात दिली, बच्चू कडूंचा आमदार राणांवर गंभीर आरोप। बच्चू कडूंची नौटंकी अनेकदा पाहिली, ज्या थाळीत खातो तिथेच छेद करणं कडूंचा धंदा, रवी राणांचा पलटवार। अमरावती आणि सोलापुरात राहुल गांधींची आज जाहीर सभा, सोलापुरात प्रणिती शिंदे तर अमरावतीत बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। शरद पवारांच्या आज माढा आणि धाराशिवमध्ये सभा, माढ्यातील मोडणीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील तर तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांसाठी सभा घेणार। मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंची आज हिंगोलीत सभा, बाबुराव कोहळीकरांसाठी शिंदे वसमतमध्ये तर नागेश आष्टीकरांसाठी ठाकरेंची हदगावात सभा। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार, महाराष्ट्रातील 8 तर देशभरातील 89 जागांसाठी 26 एप्रिलला मतदान। भाजपचे 2 मोठे नेते आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार, बीडमध्ये पंकजा मुंडे तर जालन्यात रावसाहेब दानवे अर्ज दाखल करणार। पुण्यात 27 तारखेला अमित शहांच्या उपस्थितीत मनसेचा महामेळावा, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी मनसे दंड थोपटणार। माझ्या आईनं देशासाठी मंगळसूत्राचं बलिदान दिलं, इंदिरा गांधींनी युद्धासाठी सोनं दिलं, प्रियंका गांधींचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर। ठाण्यात उद्या सकाळी 9 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद, मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम होणार। पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। अदानी वीज कंपनीची वीज महागली, 20 लाख ग्राहकांना फटका बसणार, प्रति युनिट 70 पैशांपासून 1 रुपया 70 पैशांपर्यंत वाढ। आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून चेन्नई सुपर किंग्सचा 6 गडी राखून पराभव, मार्क स्टोइनिसच्या शतकाच्या जोरावर लखनौचा विजय। यूटीएस ॲपद्वारे आता कुठूनही तिकीट काढता येणार, रेल्वे परिसरापासून 20 किलोमीटरपर्यंतची तिकीट काढण्याची मर्यादा रद्द। अभिनेता रणवीर सिंह डीप फेक व्हिडिओ प्रकरणात गुन्हा दाखल, महाराष्ट्र सायबर सेलमार्फत अधिक तपास सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।